पण कसं काय झालं? तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर थांबा ना काकी थांबा यांचं क्लिअर करतो. अरे तू थांबशील का? थांबा ना यांची माहिती जी आहे ना शुभम जा गाडी घेऊन जा, तिला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. मी सांगतो किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे ना. मला नाही, माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज ते वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावण्याची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं. नाही सरकारी आहे म्हणून आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे हम्म. तर मी घरावर लावेन ना, सागर पवारचं घर हा. इथे लावलंय. इम्तियाज टायगर काय मनी यार कोणाचं आहे ते? नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट याचं बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावरती तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल नाव. सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात मी बघितलं आता तिथूनच आलो. नाव तुम्ही चेक करा ना. मी गावातच राहतोय. बोला. हा, तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा, तर आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सांगितलं ना. ऐका, मी बोलतोय ना, मी हा बघा तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलं की नाही, तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील, भांडी असतील ती उचलली, तुम्हाला न विचारता योग्य आहे? माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? माझ्या घरावर पार्टी माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? हो साहेब, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आज घुसलात, समोरच तिथे बोर्ड लावलेला आहे. कुठे? हा बघा समोर बोर्ड आहे, एवढा मोठा बोर्ड नाव नाही काय नाही, नुसतं लिहिलंय. लिहिलेला आहे ना. भारत सरकारने. भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलंय? प्रॉपर्टी आमची आहे, भारत त्याच्यावर सरकार. नाव कुठे आहे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले नाव आहेत कुठे ना. आहे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? आम्ही काय करत नाही. पण अरे तू इथे तू गप्प बस. आता मला सांगा, आम्ही त्यांना आता बघा आम्ही त्यांना ठेवलंय कशासाठी? इथले राखण कर. मग त्यांनी जर राखण केली नाही मग त्यांचा मालक त्यांना सोडाय नाही. आणि हे कोण आहे? मिराज हा काय त्यांचं काय झालं? हे कोण आहे? त्यांचं झालं का? हे कोण आहे? तुम्हाला कशाबद्दल इन्फॉर्मेशन? मी विचारतोय. मग तेच सांगतो ना. दादा कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं खाली पडलेले आंबे घेतले ते त्याच्यावरून उज्जत घालायला लागले. सगळं ठीक आहे. माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय. इथं आमच्या इथं मी वाजवून देईन. नाही कुठे लिहिलंय? हा बघा इथे आम्ही नावाची बोर्ड पाटी लावलेली होती. कुठे आहे मग? लावलेली होती. पूर्ण ऐका, तुम्ही आधी विचारू नका. तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली. मग तुमचा प्रश्न आहे तो का तोडली? हा मग ते त्यांना आता जर तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. नाही आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला म्हणून दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथं थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय. आता आंबे उचललं खाली इनडायरेक्टली पडलेले होते. अरे दादा खाली पडलेला आंबा फुकट असतो. कुठं लिहिलेलं आहे आंबाचा नियम हा दाखवा मला. थांब दाखवा कुठे आहे? कुठे लिहिलेला हा प्रश्न विचारलास ना. तुझं नाव कुठे लिहिलं किल्ल्यावर? आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे, सातबारा दाखवू तुम्हाला. किल्ल्यावर कुठे लिहिलं? किल्ल्यावरती ही आर्किओलॉजिकल ही प्रॉपर्टी आहे, वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट परवानगी देते त्याच्यावरती नाव लिहायला? मग आर्किओलॉजिकलचे आहे ना. आर्किओलॉजिकल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ना, तुला पण परवानगी नाही आहे ना नाव लिहायला. कुठली? ही जी तटबंदी आहे ती. मग आहे का नाव लिहायला? नाव तटबंदीवर आम्ही कशाला लिहायचं? आम्ही लिहिलंय का नाव? मग आम्ही किल्ल्यात आलो. तुम्ही आज प्रॉपर्टी जी आहे जमीन तुमची झाडं प्रायव्हेट आहे का सरकारी? तुम्ही काकी तुम्ही विचारायचं. आम्ही त्यांना समजून सांगतो की खालचे उचलले. एवढं वाढवायची त्या पोरीला पण गरज नाही तुमच्या आता नोकरांना. नाही नोकरांना मग त्यांना ठेवण्याचं कारण काय? ठेवण्याचं कारण काय म्हणजे टुरिस्टला ओरडायला. टुरिस्टला टुरिस्ट जर समजा मग टुरिस्ट अलाउड नाही आतमध्ये. आम्ही असं बोललो तुम्हाला? मग टुरिस्टनी यायचं, बघायचं, निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा. तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला आहे. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली. विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगता? आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही, आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला यायचं? बघायचं, निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा. तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला आहे.
झाड आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, विकत किल्ला घेतल्या विकत घेतला ऑब्विसली येस करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाहीये. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला तुम्ही लावू? म्हणतात archaeological survey नाही. सातबारा तुम्हाला लावून मिळतो. मिळतो. सातबारावरती ऑनलाईन नाव चेंज होतं. इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल कसं करतात ते सांगा. फक्त 3 लाख रुपये लागतील. हे करप्शन आम्ही करत नाही. हे corruptionच आहे. नाही आम्ही करत नाहीत. पण हे केलंय ते करप्शनच आहे. तुम्हाला करप्शन बोलायचं. तुम्हाला तुमच्याकडे काय प्रूफ आहे? आमच्याकडे सातबारा आहे. दाखवा. आमचं नाव तुम्ही कुठे आहे? सर्च करा. तुमचं नाव कुठे आहे? सातबारावरती आमची नावं आहे. मी आता म्हटलं ना, नाव कसं लावणार? सातबारावरती आमची नावं आहेत. तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट माझ्याजवळ करू नका. त्यांनी थांबवलंय ना. हे बघा तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना. तर काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना. तुम्हाला तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पार्टी का नाहीये? अरे आमचा विषय आहे ना. तुम्ही काय जबरदस्ती करताय? अरे दादा आम्हाला अरे काढणार म्हणजे एक मिनिट. तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की बा तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की पाठी लावून ठेवा. इनलॉजिकल आर्ग्युमेंट करताय तुम्ही. मला कसं कळलं तुम्ही तुझं? अहो, आम्ही कशाला गप्पा बसायचं? त्यांना प्रश्न पडलेत ना. त्यांचं उत्तर अरे दादा विषय मला एक गोष्ट सांग. 4 आंब्यानी मी मोठा होत नाही. आंब्याचा विषयच नाहीये इथे. आता ही गाडी तुझी आहे? हा. त्याच्यावरचं ते रॉयल एनफिल्ड नाव का लिहिलंय? ती कंपनीला विचारा. कारण का ते कंपनीला ब्रँडेड हा, करायचं. मग ते ते- त्यांची आहे. हे मग तुझं ते- नाहीये म्हणून तू नाही लिहिलंय. अरे बाबा तुम्ही इनलॉजिकल बोलताय. लॉजिक आहे त्याला. नाही लॉजिक आहे. जर बरोबर काम असेल तर नाव लिहितो माणूस छाती टोकून. हा मग आम्ही छाती ठोकूनच तुम्हाला नाही इथे लिहिलं. आणलं आहे. तुम्ही तुम्ही नाही जे आणलं. माझ्यावर आर्ग्युमेंट करताय ना आणि मी तुम्हाला उत्तर तुम्ही देतोय ना. गव्हर्नमेंट ती प्रॉपर्टीवर छाती- कोणालाही अडवू शकत नाही. माझ्यासाठी ही अजूनही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी हा, आहे. मग प्रूफ करा. मग तुम्ही लावा नाव प्रूफ करा तुम्ही. आम्हाला गरज नाही. आम्हाला पण आम्हाला गरज नाहीये. गावाला सरकारला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला आम्हाला पण गरज नाहीये. हा मग नाहीये मग ठीक आहे सोडून द्या विषय. आम्हाला पण कशाला करायची वाढवताय? गरज कशाला? नाही. आणि बघा हा, आंबे तुम्ही वाढवलंय. हा बघा आंबे 4 असो किंवा 100. फेकणं आणून. हा बघा नको. आंबे ए आई तुला शांत बसायचंय. हा बघा 4 आंबे असो किंवा 50 आंबे असो तुम्ही विचारून पूर्ण झाड खाली केलं असतात ना. यांनी पण तुम्हाला विचारलं असतं ना. तुम्ही अडवलेलं असतं. तुम्ही फिरायला आलात की नाही. तुमचं काम होतं फिरणं. तुम्हाला जिथे अडचण येते तुम्हाला आंबे 1 पाहिजेत 10 पाहिजेत 100 पाहिजेत. इथे माणसं आहेत. त्या पोरींना जरी सांगितलं असतं तुम्ही की आम्ही इथे पडलेले आंबे उचलतोय आणि त्यांनी जर हरकत तुम्हाला केली असती तर त्यांना येऊन मी बडबडलं असतो. सांगितलं त्याला भाऊ, पण त्याला पडली तुम्ही त्यांच्या दाखवले रे दादा. तुम्ही त्यांची 4 जण येऊन विचारून गेलेत. तुम्ही त्यांच्या समोर नाही दाखवण्याची गरज नाही आम्हाला. दाखवायची गरज नाही आहे. आणि हे बघा तुम्ही जे करताय ना हे लिटरली तुम्हाला तर नाहीच. ज्यांच्या किल्ल्यात तुम्ही आलात ना त्यांना पण शोभणार नाही. जेव्हा महाराज एखाद्याच्या शेतातून जायचे त्यांना पण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन द्यायचे की बाबा त्याच्या गवताच्या काडीला पण तुम्ही धक्का लावू नका. बरोबर. तुम्ही आता फिरायला आलात की युद्धाला पण जात नाही आणि तुम्ही हे असे करताय. पण अरे गाववाले समजून 4 आंबे खाल्ले तर काय बिघडतं? आम्हाला कुठे प्रॉब्लेम 4 नाही 50 घ्या. तुम्ही काय एवढे भात करताय त्याच्यावर? आता बघा वादाचा विषयच नाही. तुम्ही उचलल्यानंतर तुझा विषय आता आंब्याचा कुठून आला? आंब्याचा इथे विषय विषय आंब्याचा- आहे. इथे विषय आंब्याचा नाही. मग कसं आहे काय किल्ला नावावर करायचं कशाला? करायचं मी करून देतो. उद्या करून देतो. तुम्ही ज्या रक्कम ऑप्शनमध्ये घेतला ऑप्शनमध्ये प्राइस द्या तुला उद्या करून शांत देतो. बसता येतं का? अरे चल ना, उगाच वाद होता, वेळ मग होता. वाद कुठे चाललाय? वेळ होता, चल. अरे ठीक आहे चल. वाद कुठे? होता बनता याच्यात. अरे दादा विषय काय होता माहितीये का? फक्त 4 आंबे खाली पडलेले. ते तुमचा विषय मला पटतोय. फक्त तुम्ही जे बोलताय ना ते तुम्ही इलॉजिकल बोलताय. ही लॉजिकलचा प्रश्न नाहीये. तू जरा शांत बसशील. माझा विषय एकच आहे. मी इथे का आलेलो? ते काय बोलले माहितीये का? थांब जरा. मी इथे का आलेलो? गेट उघडा होता. गाडी आत आली. ए आई आता ऐकलं तोंड बंद ठेव. ही राहिली ना. ही चुकीची भाषा आहे. मग काय उगाच ते 4 आंब्यावर काय ते फेकायचं? आंब्याचा विषय आहे का इथे? ते किल्ला आपल्या नावावर पण घ्यायचं. तू शांत बस. विषय एकच आहे. मी तुझं काय म्हटलंय? तू शांत बस ना. विषय एकच आहे. मी तुमच्या मुलीला म्हटलं मला फक्त गेट उघडू दे. मला गाडी बाहेर काढायची आहे. तुमचं मालक येणार आहे ना. मला नंबर दे नाव सांग. मी बाहेरच उभा राहतो. मग आलो ना मी आता. ते गेट पकडून घ्यायचंच नाही बाहेर जायचंच नाही. जर तुम्ही यायला प्रॉपर्टी ओपन ठेवतात तर जायला काय आम्हाला बंधक बनवून ठेवलं?
बघा मी आंबे उचलले म्हणून बंद ठेवले. मी बाहेर जाऊन अरे दादा पण मला एक गोष्ट आता कोणाला माहिती आहे तुम्ही पळून जा कोणाच्या इमानात जाणार माणूस अरे मी बाहेर आहे ना, मी इथे उभा आहे. आता काय बोलत होता तुम्ही? काय भरोसा झालं का माहित आपण दादा 4 आंबे घेतलेत फक्त खालती. तुम्ही आता जाल ना बदलापूरला पण जायची गरज नाही. आता तुम्ही आरटीआयची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आरटीआयची वेबसाईट उघडा, 10 रुपये लागतात फक्त. तुमचा जो काय प्रश्न आहे तो तुम्ही आरटीआय मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला विचारा की बाबा तुम्ही ही प्रॉपर्टी आमचं व्हॉट्सअपवर जे नाव आहे त्यांना का विकलात किंवा त्यांच्याकडे कशी गेली. तुम्हाला विदिन त्यांचं 30 डेजचा टाइम पिरियड असतो. विदिन 13 डेज तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आता या ना इकडे, तुमचं तिकडे या. बोला ना इथे बोला ना ते तिकडे लिहिलं त्याच्यावरती नाव टाका, कशावरती आदेशावरून खाली नाव येतं. आमच्या इंडिव्हिज्युअल आमचं आहे. मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला आता तुमचं मग जे तुमचं नाहीये. मग नाही आहे मग मी तुम्हाला सांगतो ना प्रूफ करा. जर तुम्ही नाव टाकायला विचार करताय तर तुमचं नाहीये, हा विषय संपलाय. ठीक आहे आमचं नाही आम्ही जमवतो. माझं असतं नाही, मी तिथे मोठा बॅनर लावला असतो. तुम्ही नाव टाकणार आम्हाला नाव लागून काय शायनिंग मारायची तिथे चोरी असते ना, तिथे हं. अंधार असतो. मी चोरी मग नाही केली तुम्ही. ही अंधारच आहे. हे तुमच्या ज्ञानाचा अंधार. हे जे तुम्ही बोलताय ना तुमच्या ज्ञानाचा अंधार बोलतोय. जिथे चोरी असते तिथे अंधार असतो. हे तुमच्या ज्ञानाचा अंधार बोलतोय. अरे दादा विषय फक्त तुला काय सांगतो नॉर्मल होता रे यार. 10-15 रुपयाला आरटीआयचा फॉर्म लागतो. आरटीआय टाका ते फॉर्म सगळे सोड. मग अशा मग तुम्हाला proof स्वतःच्या पाहिजे ना. स्वतःच्या गोष्टीवर नाव लिहायला ज्याला लाज वाटते ना, तो चोरी करतो. कशाला लाज वाटते. पण उद्यापासून नाव टाक. तू मी सांगून मी ऐकणार आहे. पण नका टाकू, चोरी करताय तुम्ही. करतो सॉरी करतोय.